बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पानगे रेसिपी, जी की हनुमान जयंतीला स्पेशल बनवत असतात। तुम्हाला जर का योग्य पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी घरच्या घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। तुम्ही पानगे रेसिपी ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। इथे मी पानगे बनवण्यासाठी लागणारी कणिक दळून आणलेली आहे। चक्कीवर तुम्ही सांगू शकता पानग्यासाठी कणिक हवी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तो जाडसर अशी कणिक दळून देईल। यामध्ये तुम्हाला जिरं, ओवा जास्त प्रमाणामध्ये ऍड करायचं आहे। जिरं, ओवा दोन्ही सुद्धा तुम्हाला क्रश करून यामध्ये घालायचं आहे। 2 ते 3 चमचे तेल ऍड करायचं आहे, 2दा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर तुम्हाला हे मीठ सगळीकडे सर्वत्र पसरलं पाहिजे, प्रत्येक त्या पिठाला लागलं पाहिजे। त्यासाठी म्हणून या प्रकारे तुम्हाला कणिक छान मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता यामध्ये पुन्हा आपण तेल घातलेलं आहे। तेल थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरावं लागेल। यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला तुम्हाला असं घट्टसर मळायचं आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे पोळ्याची कणिक मळतो तसं मळवायचं नाही आहे। थोडंसं घट्टसर असंच कोरडंच मळवायचं आहे आणि त्याचे या प्रकारे गोळे बांधायचे आहे। पाण्याचा हात घ्यायचा आणि गोळे बांधायचे। पानगे 2 ते 3 प्रकारचे असतात, पण आपण इथे एका पद्धतीचा पानगा बघणार आहोत। हा त्यातला एक प्रकार आपण आज ते पाहणार आहोत। तर या प्रकारे हे या साईडचे गोळे बांधायचे आणि दोन्ही हाताने थोडासा चपटा करायचा आणि या प्रकारे हे सगळे गोळे आपण तयार करून घेतले आहे। पानग्यामध्ये मीठ हे योग्य प्रमाणामध्ये असलं तरच त्याची चव छान येते। तर इथे आपण पानगे शिजवण्याकरता गोवऱ्यांचा वापर करणार आहे। गोवऱ्या ह्या 2 प्रमाणामध्ये डिवाइड करायच्या, तोडून घ्यायच्या आणि पेटवून घ्यायच्या। गोवऱ्या ह्या सगळ्या पेटल्या की त्यावर थोडं पाणी शिंपायचं, या प्रकारे निखारे तयार होतील। इथे मी पानग्याचं जे टोपलं होतं तेच टोपलं या निखाऱ्यांवर ठेवलं आहे, जेणेकरून ती जागा थोडी आपल्याला प्लेन करता येईल, प्लेन सरफेस होईल, त्यावर आपण पानगे या प्रकारे ठेवू शकू। पानगे ठेवल्या तुम्हाला लगेच उलटवून टाकायचे आहे, कारण निखारे हे खूप गरम असतात आणि फर्स्ट टाइम आपण जेव्हा त्यावर पानगे टाकू तेव्हा ते जळू शकतात। पटापट तुम्हाला हे पानगे उलटवून घ्यायचे आहे, जेणेकरून कुठलाही पानगा हा जळणार नाही। तुम्हाला 3 ते 4 वेळा ही प्रोसेस करायची आहे, जेणेकरून पानगे हे जळता कामा नये। यासाठी म्हणून तुम्हाला लगेच पानगे उलटवून घ्यायचे आहे। पानगे शिजण्याकरता तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणारच आहे। तुम्ही त्याला पलटवत राहायचं आहे, नाहीतर पानगे हे जळू शकतात। या प्रकारे तुम्ही पानगे इथे तयार करून घेऊ शकता। पानग्याबरोबर आपण जो बेत बनवतो तो म्हणजे छान तर्रीदार आलू वांग्याची भाजी, साधं वरण, त्यावर थोडंसं तेल किंवा तूप, त्यानंतर भजे, कढी आणि भात।